धर्मेंद्र प्रधान गेले, आता पुढचा नंबर कोणाचा? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर फिरतोय. कारण जंतर मंतरवरील 37 दिवसांच्या आंदोलनानंतर CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी एक वाक्य टाकलंय, जंतर मंतर सीझन 2 लवकरच सुरू होणार. आता प्रश्न फक्त आंदोलन कधी सुरू होणार याचा नाही. प्रश्न आहे, यावेळी CJPचा निशाणा कोण असणार? आणि त्याहून मोठा प्रश्न, धर्मेंद्र प्रधान नंतर पुढचा विक्टिम कोण? CJPच्या पहिल्या मोठ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता नीट, परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न. जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी CJPच्या आंदोलनाचा प्रमुख राजकीय मुद्दा बनली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्या राजीनाम्याची बातमी जंतर मंतरवर पोहोचली तेव्हा CJPच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. म्हणजे CJPच्या दृष्टीने पहिल्या लढाईचा एक स्पष्ट पॉलिटिकल आउटकम मिळाला. पण इथेच एक गोष्ट समोर येते. जर पहिल्या आंदोलनातून एक मोठा राजकीय परिणाम मिळाला असेल तर सीझन 2 मध्ये त्यापेक्षा मोठं काहीतरी दाखवावं लागेल. कारण पहिल्या आंदोलनानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. आता लोक विचारतील, पहिल्यांदा शिक्षण मंत्री, आता कोण? यावेळी मुद्दा काय असू शकतो? दीपके यांनी अलीकडे ग्रामीण सरकारी शाळांच्या अवस्थेवर राष्ट्रव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. त्यांचा प्रश्नही साधा होता. नवीन संसद भवन होऊ शकतं, पंतप्रधानांचं नवीन निवासस्थान उभं राहू शकतं, मग ग्रामीण भागातील सरकारी शाळांना मूलभूत सुविधा का मिळू नयेत? CJPने 15 ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या परिस्थितीवर अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. आणि जर सीझन 2चा फोकस हाच असेल तर यावेळी एखादा मंत्री नाही तर शिक्षणाची संपूर्ण सरकारी यंत्रणा प्रश्नांच्या केंद्रस्थानी येऊ शकते. पण एक शक्यता आणखी मोठी आहे. पहिल्या आंदोलनात CJPने शिक्षण मंत्र्यावर राजकीय प्रेशर तयार केलं. सीझन 2 मध्ये कदाचित तेच मॉडेल दुसऱ्या मुद्द्यावर वापरलं जाऊ शकतं. शिक्षण, सरकारी शाळा, विद्यार्थी, बेरोजगारी, भरती, परीक्षा किंवा एखादा नवीन नॅशनल इश्यू. दीपके यांनी अद्याप सीझन 2चा नेमका विषय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही व्यक्तीला पुढचा विक्टिम म्हणून घोषित करणं म्हणजे फक्त अंदाज असेल. पण राजकारणात कधीकधी घोषणा करण्यापेक्षा सस्पेन्स जास्त महत्त्वाचा असतो. आणि CJPने सध्या तो सस्पेन्स कायम ठेवला आहे. मग पुढचा विक्टिम कोण? आम्ही परत एकदा एक गोष्ट स्पष्ट करतो. अभिजित दीपके किंवा CJP यांच्या पुढील आंदोलनाचे लक्ष्य कोण असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पुढील विश्लेषण हे सार्वजनिक प्रतिमा, राजकीय रणनीती आणि आतापर्यंतच्या आंदोलनाच्या पद्धतीवर आधारित आहे. तर संभाव्य लक्ष्यांचा क्रम असा असू शकतो. तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रचंड पॉलिटिकल पॉवर आहे. योगी हे BJPमधील सर्वात रेकग्नायझेबल लीडर्सपैकी एक आहेत. त्यांची स्वतःची मजबूत सपोर्टर बेस आहे. त्यामुळे CJPने योगींना थेट टार्गेट केलं तर आंदोलनाचा मुद्दा लगेच एज्युकेशन किंवा यूथ इश्यू न राहता BJP वर्सेस CJP किंवा हिंदुत्व पॉलिटिक्स वर्सेस ऑपोजिशन मूव्हमेंट अशा मोठ्या पॉलिटिकल कॉन्फ्रंटेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे. योगींची ताकद समजून घ्यायची असेल तर फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एवढ्यावर थांबून चालणार नाही. योगी आदित्यनाथ हे फक्त BJPचे एक मुख्यमंत्री नाहीत तर त्यांची स्वतःची एक मजबूत राजकीय ओळख आहे. हिंदुत्व, अधिक मजबूत प्रशासन, अधिक आक्रमक राजकीय शैली, अधिक भगवी प्रतिमा या 4 गोष्टींनी त्यांचा स्वतंत्र पॉलिटिकल ब्रँड तयार केला आहे. योगींच्या राजकीय शक्तीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गोरखनाथ मठाशी असलेला त्यांचा संबंध. मुख्यमंत्री होण्यापूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशात त्यांचा मजबूत सामाजिक आणि धार्मिक प्रभाव होता. त्यामुळे त्यांची राजकीय सुरुवात पारंपरिक पक्ष संघटनेतून झालेली नाही. त्यांच्या मागे एक स्वतंत्र धार्मिक सामाजिक नेटवर्क आधीपासून तयार होतं. ही गोष्ट त्यांना इतर अनेक मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळं ठरवते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगी सरकारची सर्वात चर्चेत राहिलेली बाजू म्हणजे लॉ अँड ऑर्डर. त्यांच्या सरकारने गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईचा संदेश सातत्याने दिला आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांची प्रतिमा कठोर निर्णय घेणारा नेता अशी तयार झाली. थोडक्यात काय तर CJPच्या जंतर मंतर सीझन 2 संदर्भात त्यांना संभाव्य टार्गेट मानण्यासाठी सध्या पुरेसे स्पष्ट संकेत नाहीत. कारण जर उत्तर प्रदेशातील एखाद्या शिक्षणविषयक मुद्द्याचा परिणाम देशभरातील विद्यार्थ्यांवर होत असेल तर CJP योगींना नॅशनल टार्गेट बनवू शकतं. पण फक्त योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि BJPचा एक मोठा नेता आहेत या आधारावर त्यांना टार्गेट करण्यात पॉलिटिकल लॉजिक कमी आहे. नितीन गडकरी यांची शक्यता सगळ्यात कमी वाटते. कारण त्यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने सकारात्मक आहे. भारतीय राजकारणात काही नेते फक्त स्वतःच्या पक्षापुरते मर्यादित राहतात. गडकरींचं वैशिष्ट्य म्हणजे विविध पक्षातील नेत्यांशी त्यांचे संबंध तुलनेने चांगले असल्याचं अनेकदा नमूद केलं गेलं आहे. यामुळे त्यांची प्रतिमा फक्त पक्षीय नेता अशी राहत नाही. नितीन गडकरी यांची प्रतिमा अशी आहे की ते विकासाभिमुख आहेत, पायाभूत सुविधांवर भर देतात, विरोधकांशीही संवाद ठेवतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभे राहणे तुलनेने कठीण ठरू शकते. त्यांच्याकडे यशस्वी प्रकल्पांचा मोठा पोर्टफोलिओ आहे. त्यांच्या नावाशी महामार्ग, द्रुतगती मार्ग, पूल, वाहतूक व्यवस्था, लॉजिस्टिक्स हे प्रकल्प सतत जोडलेले आहेत. हे प्रकल्प सामान्य मतदाराला प्रत्यक्ष दिसतात. एक गोष्ट जी त्यांच्या विरोधात आहे ती म्हणजे इथेनॉल धोरण. इथेनॉलविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऊस उत्पादनावर होणारा परिणाम, पाण्याचा वापर, अन्न सुरक्षेवरील परिणाम आणि शेतीचे व्यापारीकरण. परंतु हा विषय विद्यार्थी आंदोलनासारखा भावनिक आणि तात्काळ नाही. म्हणूनच केवळ इथेनॉलच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहण्याची शक्यता तुलनेने कमी वाटते. कारण जोपर्यंत CJPचा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर, हायवेज, लँड ॲक्विजिशन किंवा डेव्हलपमेंट रिलेटेड कॉन्फ्लिक्टकडे वळत नाही तोपर्यंत CJP गडकरींना टार्गेट करेल असे दिसत नाही. पहिल्या नजरेत मोदी हे सर्वात मोठं नाव वाटतं. कारण केंद्र सरकारचं सर्वात मोठं पॉलिटिकल फेस म्हणजे मोदी. पण राजकारणात नेहमीच सर्वात मोठ्या व्यक्तीला टार्गेट करणं ही सर्वात हुशार स्ट्रॅटेजी नसते. कधीकधी सर्वात मोठ्या व्यक्तीवर थेट हल्ला करणं म्हणजे समोरच्याच्या किल्ल्यावर हल्ला करणं नसतं, तर ते स्वतःच्या पायाखालची जमीन हलवणं असतं. आणि CJPसाठी मोदींना थेट टार्गेट करणं असंच काहीसं ठरू शकतं. हे CJPला चांगलंच माहिती आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रश्नावर लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होऊ शकते. पण मोदींना लक्ष्य केल्यावर आंदोलन 2 गटांमध्ये विभागले जाऊ शकते. CJPची सुरुवातीची ताकद काय होती? विद्यार्थ्यांचा प्रश्न, नीट, परीक्षा व्यवस्था, पेपरफुटी, सरकारी शिक्षण, बेरोजगारी. म्हणजे एक स्पष्ट मेसेज, आम्ही तरुणांच्या प्रश्नांसाठी लढतो. ही आयडेंटिटी CJPसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता समजा सीझन 2 मध्ये CJPने अचानक थेट मोदींना टार्गेट केलं. मग विरोधकांना एक सोपा काउंटर नरेटिव्ह मिळेल. हा विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, हा मोदीविरोधी पॉलिटिकल मूव्हमेंट आहे. आणि इथे CJPची सर्वात मोठी ताकद कमकुवत होऊ शकते. कारण आंदोलन सेंटर इश्यूवरून पर्सनॅलिटीवर शिफ्ट होईल. दुसरी मोठी अडचण म्हणजे मोदींना टार्गेट करण्यासाठी पुरावा खूप मजबूत हवा. एखाद्या मंत्र्याच्या, एखाद्या मिनिस्ट्रीच्या निर्णयावर आंदोलन करणे आणि पंतप्रधानांना थेट जबाबदार धरणे यात फरक आहे. जर CJP म्हणत असेल मोदी जबाबदार आहेत, तर पुढचे अनेक प्रश्न लगेच येतील. नेमक्या कोणत्या निर्णयासाठी? काय पुरावा आहे? प्रधानमंत्र्यांची व्यक्तिगत जबाबदारी कुठे येते? यंत्रणेतील इतर स्तरांची जबाबदारी काय? ह्या प्रश्नांची ठोस उत्तरं नसतील तर मोदींना टार्गेट करणं पॉलिटिकल स्लोगन बनेल. प्रधानांच्या वेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा घेणं त्या मानाने सोपं होतं. कारण प्रधान काही BJPचा फेस नाही. मोदींना नैतिक जबाबदारीच्या भरोशावर राजीनामा मागणे म्हणजे CJPची क्रेडिबिलिटी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मोदीही या लिस्टमधून बाहेर आहेत. एका बाजूला विद्यार्थी आंदोलन, दुसऱ्या बाजूला पोलीस कारवाईवर प्रश्न.
तिसऱ्या बाजूला संसदेत गृहमंत्र्यांच्या उपस्थितीवर वाद आणि चौथ्या बाजूला विरोधकांचा सातत्यपूर्ण दबाव आणि त्याचवेळी CJP सीझन 2ची घोषणा करते. हे सगळं एकत्र आलं तर अमित शहा हे CJPसाठी पॉलिटिकली अट्रॅक्टिव्ह टार्गेट बनू शकतात. सगळ्यात आधी हे कन्सिडर करावं लागेल की अमित शहा सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कमजोर टप्प्यावर आहेत. मोदींनंतर BJPमध्ये सर्वात पॉवरफुल चेहरा कोण? एकेकाळी या प्रश्नाचं उत्तर जवळपास निर्विवाद होतं, अमित शहा. पण आता चित्र बदलतंय. अलीकडच्या काळात शहा यांच्यावर एकाच वेळी अनेक दिशांनी राजकीय दबाव निर्माण झाला होता आणि CJP सारख्या आंदोलनासाठी हीच गोष्ट त्यांना संभाव्य टार्गेट बनवू शकते. ऑगस्टच्या सुरुवातीला संसदेत एक विचित्र राजकीय सिच्युएशन तयार झाली. विरोधक सातत्याने मागणी करत होते, गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन उत्तर द्यावं. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईबाबत अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली जात होती. 7 ऑगस्टलाही संसदेत विरोधक अमित शहा यांना वक्तव्याची मागणी करत होते. पुढील दिवसात हा मुद्दा आणखी मोठा झाला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी शहा यांच्या अनुपस्थितीवर जोरदार टीका केली आणि शिक्षणावरील चर्चेदरम्यान प्रश्न केला, अमित शहा कुठे आहेत? जयराम रमेश यांनीही शहा संसदेत 17 दिवस अनुपस्थित असल्याचा आरोप केला. प्रियांका गांधींनीही संसदेत त्यांच्या अनुपस्थितीवर टोला लगावला. राहुल गांधींनी तर त्यांच्या सुमारे 20 दिवसांच्या अनुपस्थितीवर थेट प्रश्न उपस्थित केला आणि मग अमित शहा संसदेत आले. पण तोपर्यंत नरेटिव्ह तयार झालं होतं. संसदेत सतत गैरहजर राहणारा गृहमंत्री. एक लक्षात घ्या, राजकारणात परसेप्शन कधीकधी फॅक्ट इतकंच महत्त्वाचं असतं आणि इथे परसेप्शन आणि फॅक्ट्स दोन्ही अमित शहांच्या फेवरमध्ये नाही आहेत. एकाच पक्षाचा एक नेता नाही, विरोधकांच्या अनेक आवाजांमधून एकच नरेटिव्ह तयार झाला. अमित शहा नीड्स टू आन्सर. हे CJPसाठी महत्त्वाचं का? कारण आंदोलनाला एखाद्या व्यक्तीविरोधात नरेटिव्ह तयार करण्यासाठी आधीपासूनच पब्लिक डिबेट असणं फायदेशीर ठरतं. अजून एक कमजोरी म्हणजे सामान्य भारतीयाला अमित शहा नेमकं काय करतात हे बाकीच्यांच्या तुलनेत किती माहिती आहे. मोदींचा, गडकरींचा, योगींचा चेहरा प्रत्येक घरात पोहोचतो. कामगिरी चांगली असो किंवा वाईट, सामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय असते. पण अमित शहा गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची मंत्रालये आहेत, अत्यंत हाय स्टेक्स आहेत. पण समस्या अशी की या कामाचा मोठा भाग पब्लिक फेसिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्टसारखा दिसत नाही. रस्ता बांधला की तो लोकांना दिसतो, घर मिळालं की घर दिसतं, पण इंटेलिजन्स कोऑर्डिनेशन, इंटरनल सिक्युरिटी किंवा पोलिसिंग पॉलिसीचे परिणाम सामान्य नागरिकाला रोजच दिसतीलच असं नाही. म्हणून शहांची इन्स्टिट्यूशनल पॉवर मोठी असली तरी मास विजिबिलिटी मोदींपेक्षा कमी आहे. ज्याच्याकडे प्रचंड सत्ता आहे पण ज्याच्या भोवती प्रश्नांचं वर्तुळ वेगाने तयार होत आहे, तो सर्वात इफेक्टिव्ह पॉलिटिकल टार्गेट ठरू शकतो. आणि आज अमित शहा त्या इंटरसेक्शनवर उभे आहेत. पॉवर अजूनही प्रचंड आहे, पद अजूनही अत्यंत शक्तिशाली आहे, BJPमधील प्रभाव अजूनही मोठाच आहे. पण संसदेत अनुपस्थितीचा नरेटिव्ह, विद्यार्थी आंदोलनाचा प्रश्न, पोलीस कारवाईवरील आरोप आणि सामान्य जनतेपर्यंत त्यांच्या कामाची मर्यादित पर्सनल विजिबिलिटी, या सगळ्यामुळे अमित शहा सध्या एका वेगळ्याच राजकीय परीक्षेतून जात आहेत. त्यामुळे अमित शहा आजच्या तारखेला सगळ्यात सोपं टार्गेट आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. कारण CJPला नवीन नरेटिव्ह शून्यातून तयार करावा लागणार नाही आहे. त्यांना फक्त एक्झिस्टिंग क्वेश्चन्सना एकत्र आणावं लागेल. पण आता नाण्याची दुसरी बाजू. CJP आता फक्त बाहेरच्या व्यवस्थेशी लढत नाही, CJPच्या आतूनही प्रश्न निर्माण झाले आहेत. अहमदाबादमधील 2 माजी CJP स्वयंसेवकांनी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाविरोधात उपोषण सुरू केल्याचं वृत्त आहे. त्यांनी पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत पक्षपात आणि ग्रासरूट्स कार्यकर्त्यांना पुरेसं स्थान न मिळाल्याचे आरोप केले आहेत. म्हणजे सीझन 2चा पहिला प्रश्न कदाचित सरकारला नाही, तो CJPलाच असू शकतो. तुम्ही ज्या ट्रान्सपरन्सीची मागणी सरकारकडून करता तीच ट्रान्सपरन्सी तुमच्या संघटनेत आहे का?
हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आंदोलनातून सत्ता बदलवणं सोपं असतं, पण आंदोलन मोठं झाल्यावर स्वतःला बदलत ठेवणं कठीण असतं. पहिल्या आंदोलनात तुम्ही व्यवस्था प्रश्नांकित करता. दुसऱ्या टप्प्यात लोक तुम्हालाच प्रश्न विचारायला सुरुवात करतात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे CJPला एक मोठा पॉलिटिकल मुवमेंट मिळाला. पण आता त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसरा राजीनामा आवश्यक आहे का? की दुसऱ्या सरकारी शाळेत टॉयलेट, शिक्षक, लॅबॉरेटरी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं हीच त्यांच्या विजयाची व्याख्या असायला हवी? हा फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण जर प्रत्येक आंदोलनाचा शेवट फक्त कोण गेला यात झाला तर आपण पुन्हा व्यक्तींच्या राजकारणात अडकू. पण जर प्रश्न असा झाला की काय बदललं, तर कदाचित CJP खरंच एक प्रेशर मूव्हमेंट बनू शकते. हा फक्त आमचा ॲनालिसिस आहे. तुम्हाला काय वाटतं? जंतर मंतर सीझन 2मध्ये CJPने मोदींना टार्गेट करावं का? की अमित शहा, योगी किंवा गडकरी यांच्यासारख्या स्पेसिफिक पॉवर सेंटरवर प्रश्न उपस्थित करणं अधिक स्ट्रॅटेजिक ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे राजकारणाकडे फक्त भक्ती किंवा द्वेषाच्या नजरेने नाही, तर तर्क, पुरावे आणि प्रश्नांच्या नजरेने पाहायला आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि विचारांती चॅनलला सबस्क्राईब करा. मी तन्मयी. पुन्हा भेटूया एका नवीन प्रश्नासोबत. धन्यवाद.